मायक्रो कंट्रोलर IoT एक्सपेरिमेंट नंबर 1. एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे की डेव्हलप अँड इम्प्लिमेंट ESP32 प्रोग्राम टू कंट्रोल LED विथ अ पुश बटन. तर आपल्याला काय करायचं आहे, पुश बटननं फक्त एक LED चालू बंद करायचं. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ही सर्किट डायग्राम आहे. आता सर्किट डायग्राममध्ये आपण काय करणार, D2 पिनमध्ये आपला जो कोड आहे तो सांगतो मी. D2 पिनला एक पुश बटन कनेक्ट करणार आहे. आता पुश बटन जो असतो, हे बघा जसं हा पुश बटन आहे. तर पुश बटन कसं असतो, याला 4 पिन्स असतात. आता आपण जर समजा याच्या डायगोनल पिनला आपण एक कनेक्शन इथं केलं, एक कनेक्ट केलं आणि याला जर क्लिक केलं तर हे कनेक्शन जात असतं आणि जर बाय डिफॉल्ट हा ऑफ असतो. ठीक आहे. आणि मग हा आपण लावणार पिन नंबर 3 याच्या LEDला कॅथोड आणि मग तो ग्राउंड करणार. ठीक आहे. आता LEDचा कॅथोड कसा ओळखायचा, LEDचा जर कॅथोड ओळखायचा, समजा LED जर आपण व्यवस्थित फोकस केला, ठीक आहे, तर एक साईड जी असते LEDची फ्लॅट असते. ठीक आहे. हे बघा ही साईड आहे, ही साईड फ्लॅट आहे. तर ही साईड जी फ्लॅट आहे म्हणजे वरतून जर बघितलं तर कळतं, म्हणजे ही LEDचा कॅथोड आणि इकडचा LEDचा ॲनोड असतो. तर कनेक्शन्स करूया पहिले. तर बेसिक ब्रेडबोर्डचे कनेक्शन्स माहीत असावे. जर माहीत असेल तर टीचर किंवा कोणता पण यूट्यूब व्हिडिओ बघू शकतो. ठीक आहे. तर आपण काय करणार, कॅथोड हा, तर ही जी पिन आहे ही माझी कॅथोड आहे. ठीक आहे. तर याला मी असं लावतो. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅथोडला इकडे जातो, कॅथोडला ग्राउंडशी कनेक्ट करायचं आहे. तर मी एक जम्पर वायर घेतो, हा मी इथे लावणार. ठीक आहे. आता हे दोन्ही कनेक्शन झाले. हा मला द्यायचा आहे ग्राउंडला, तर मी ESPच्या ग्राउंडला देतो. ESPला खूप सारे ग्राउंड आहे, जसं हा पहिला ग्राउंड आहे इथं, तर या ग्राउंडला देऊन टाकलं. ठीक आहे. सेकंड कनेक्शन, आता आपल्याला काय करायचं आहे, LEDचा ॲनोड या आपल्याला पुश बटनला कनेक्ट करायचा. तर पुश बटनचं डायगोनली कुठं पण कनेक्ट करू शकतो. तर LEDचा ॲनोड पुश बटनला इथं कनेक्ट केलं. ठीक आहे. आता हा जो पुश बटनचा जो डायगोनल जो पिन आहे ती आपल्याला कनेक्ट करायची ESP32. ठीक आहे. किंवा नाही, हां, याच्यामध्ये एक गोष्ट राहिली, मध्ये आपला एक रजिस्टर पण येत असतो. हा रजिस्टर असतो 220 ओमचा किंवा 330 ओमचा. हा रजिस्टर पण आपल्याला कनेक्ट करावा लागतो, कारण की आपला LED 5 वोल्ट डिरेक्टली यूज करू शकत नाही. तो हा समजा व्होल्टेज लिमिटेशनसाठी. तर आपण रजिस्टर पण कनेक्ट करणार. हा LEDच्या ॲनोडपासून इथं पिनपर्यंत, की हा आपला रिसेट बटनचा इथं आला. ठीक आहे. आता रिसेट बटन कनेक्ट करायचं पिन नंबर D2 ला. रिसेट बटनचं डायगोनल पिन नंबर D2 ला. आता इथे D2च्या जागी या ESP वरती G2 लिहिलंय, तर सेम पिन. यानंतर काय करायचं, कोड अपलोड करायचं. कोडमध्ये काही नाही आहे, बेसिक आउटपुट मी डिफाईन केली आहे D2 ला, पिन नंबर 2 ला, आणि डिजिटल राईट हा पिन आपण हाय कनेक्शन होतो. ठीक आहे. ओके. तर समजा मी बटन प्रेस केलं की LED ऑन होतं, बटन सोडलं की LED ऑफ होतं. आता एक डाऊट येऊ शकतो की इथं बोर्ड वगैरे कसं सिलेक्ट करायचं. तर आपण काय करतो, जेव्हा पिन कनेक्ट करतो आपला इथं कॉम्पोर्ट एक नवीन येत असतो. याच्यामध्ये जाऊन किंवा इथे क्लिक करणं सोडून आपण चूज अनदर बोर्ड केलं की इथं ESP32 डेफ बोर्ड सिलेक्ट करायचं किंवा डेफ टाईप करायचं. हे डेफ मॉडेल, ESP32 डेफ मॉडेल, आणि जो पण सिरियल पोर्ट आहे इथे दिसेल. आता यासाठी आपल्याला एक लायब्ररी इन्स्टॉल करायला लागू शकते. त्या लायब्ररीचं बद्दल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लायब्ररीचं नाव वगैरे टाकतो. ड्रायव्हर, तो ड्रायव्हर इन्स्टॉल करू शकतो. त्याने मग ESP32 आपल्या जो पण PC आहे त्याच्यासोबत चालतो.